नमस्कार. प्लेन एक्सप्लेन कार्यक्रमामध्ये आपल्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत जागतिक पातळीवरच्या लसीकरणाची. म्हणजे जगामध्ये लसींचं उत्पादन पुरेसं होतं आहे का, ते होण्यामध्ये अडचणी काय आहेत, आणि दुसरा मुद्दा, ज्या लसींचं उत्पादन होतं आहे, ज्या प्रमाणात होतं आहे, त्यांचं वाटप कसं होतं आहे, म्हणजे कोणत्या देशांना किती होतं आहे, ते तेवढंच का होतं आहे, आणि त्याच्यामध्ये बदल किंवा सुधारणा करण्यासाठी नेमक्या उपाययोजना काय केल्या पाहिजेत, या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने आज आपण जगातल्या लसीकरणाच्या प्रश्नाची चर्चा करू. आता सगळ्यात पहिला प्रश्न, जगाला किती लसमात्रांची गरज आहे, हा पहिला प्रश्न. तर जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे. या 800 कोटीपैकी 70% लोकसंख्येला लस देणं हे आवश्यक आहे जर जगाला कोविडच्या आपत्तीपासून पूर्णतः मुक्तता मिळवायची असेल तर. मग नेमकी अडचण काय आहे या लसींचं उत्पादन करण्यामध्ये किंवा अतिशय वेगाने ते उत्पादन वाढवण्यामध्ये नेमकी अडचण कोणती आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली अडचण जी आहे ती बौद्धिक स्वामित्व अधिकारांची आहे. अर्थात याला दुसरीही बाजू काही मांडली गेली आहे, त्याची आपण चर्चा करणार आहोत. बौद्धिक स्वामित्व अधिकार म्हणजे काय, तर बौद्धिक स्वामित्व अधिकार म्हणजे एखादं नवीन संशोधन किंवा नवीन संशोधन करून एखादं उत्पादन एखाद्याने तयार केलं, एखादा फॉर्म्युला शोधून काढला की ज्याच्यामध्ये लस किंवा औषध यांचा समावेश होऊ शकतो, तर त्याचं उत्पादन करण्याचे मक्तेदारी अधिकार किंवा पेटंट्स, हे उत्पादनाचे मक्तेदारी अधिकार हे त्या उत्पादकाला की ज्यांनी ते संशोधन केलेलं आहे त्याला 20 वर्षासाठी प्राप्त होतात. याला म्हणतात पेटंट राईट्स, बौद्धिक स्वामित्व अधिकाराचा एक प्रकार. जागतिक पातळीला विचार केला तर जागतिक व्यापार संघटना किंवा जागतिक व्यापार करार जो झाला 1994 मध्ये आणि जागतिक व्यापार संघटना अस्तित्वामध्ये आली, त्या व्यापार करारातल्या तरतुदीनुसार की ज्याला ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ट्रिप्स या नावाने ओळखलं जातं, तर त्याच्यानुसार जगामधल्या सर्व देशांच्या बौद्धिक स्वामित्व अधिकारांचा आदर केला पाहिजे. आणि जर म्हणजे समजा एखाद्या देशामध्ये एखाद्या संशोधकांनी किंवा एखाद्या कंपनीने काही उत्पादन केलं तर त्याची कॉपी करून दुसऱ्या देशामध्ये माझ्या देशातल्या कायद्याप्रमाणे ते चालतं म्हणून जर कोण उत्पादन करू लागला तर त्याला जागतिक व्यापार संघटनेमध्ये तक्रार करून त्यांच्यावरती कारवाई करता येऊ शकते. अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये आहे. अर्थात या बौद्धिक स्वामित्व अधिकारांचं कारण काय असतं याच्या सखोल चर्चेमध्ये एवढ्या छोट्या वेळात जाणं आपल्याला शक्य नाही. परंतु ह्याच्या मागचं एक तर्क असा आहे की जो संशोधन करतो त्याला एक विशिष्ट कालावधीसाठी जर मक्तेदारी अधिकार मिळाला नाही तर त्यांनी संशोधनावरती केलेला खर्च हा फक्त त्याच्याच अंगावर पडेल आणि दुसरे जे उत्पादक आहेत जे त्याची कॉपी करतील त्यांना मात्र फक्त नफा खाण्याची संधी मिळेल. ते म्हणजे उत्पादकावरती म्हणजे संशोधकावरती हा त्याच्यामुळे अन्याय होईल अशा प्रकारचा तर्क मांडला जातो. त्याच्यामध्ये तथ्य आहे का, त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य होतं असं आपण म्हणू शकतो किंवा तथ्य असू शकतं काही एका विशिष्ट परिस्थितीमध्ये. आता या बाबतीमध्ये नेमकं काय झालेलं आहे बघा. लस निर्माण करण्यामध्ये ही वास्तव गोष्ट आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, गुंतवणूक करावी लागते. शेकडो शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, अतिशय उच्च तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या अशा प्रकारच्या प्रयोगशाळा, त्याच्यामध्ये तयार झालेली लस इत्यादी इत्यादी या सगळ्या व्यवस्थेच्या मार्फत 3 वेळा घेतलेल्या ट्रायल्स, त्याच्या परीक्षा, याच्यामधून ती लस तयार होते. हे वास्तव आहे. वेळ जातो त्याच्यामध्ये आणि खूप मोठा खर्च सुद्धा होतो. परंतु आपल्याला असं दिसून येईल की कोविडच्या बाबतीमध्ये किंबहुना अनेक मोठ्या अशा सार्वजनिक आरोग्याच्या आपत्तींच्या बाबतीमध्ये सरकार म्हणजे त्या देशातलं सरकार असेल किंवा जागतिक पातळीवरच्या काही व्यवस्था असतील, जागतिक पातळीवरच्या संस्था असतील, या लस संशोधनामध्ये किंवा लस निर्मितीसाठी ज्या ज्या प्रकारचा खर्च करावा लागतो, पायाभूत खर्च, त्या लसीचा फॉर्म्युला शोधून काढण्यासाठी म्हणून हा स्वतःच्या ग्रँट्समधून किंवा स्वतःच्या फंडिंगमधून भागवत असतात. मोठ्या प्रमाणात त्याला पैसा पुरवत असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे जसं आपल्याला दिसेल की भारतामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी संयुक्तपणे मदत करून भारत बायोटेक या संस्थेला
कोवॅक्सिन नावाची जी लस आहे ही निर्माण करण्यामध्ये मदत केली. खर्च अर्थातच त्या कंपनीने काही प्रमाणात नक्की केला असेल, परंतु या दोन अत्यंत मान्यताप्राप्त संस्थांनी जे प्रशिक्षित मनुष्यबळ आणि त्यातलं तज्ज्ञ सल्ला ज्याला आपण म्हणतो, इंटेलेक्च्युअल इनपुट्स हे मोठ्या प्रमाणावर दिले. त्याचा खर्च अर्थातच त्या कंपनीला आला नाही. हीच गोष्ट आपल्याला अमेरिकेमध्ये दिसेल. मग ती मॉडर्ना असेल, फायझर असेल किंवा अनेक ॲस्ट्राझेनेकासारखी लस असेल. त्यांनी कोविड ही म्हणजे आपल्या भारतामध्ये कोविडशिल्ड ही जी लस तयार केली त्याच्या बाबतीत असेल, त्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग केलेलं होतं. तेव्हा या विशेषतः कोविडच्या विरुद्धच्या लसीमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पैसा गुंतलेला आहे. मग या खाजगी कंपन्यांना आम्ही खूप गुंतवणूक केलेली आहे म्हणून आम्हाला 20 वर्षासाठीचे मक्तेदारी अधिकार मिळाले पाहिजेत असं म्हणण्याचा नैतिक अधिकार पोचतो का? तर तो अर्थातच पोचत नाही. ही अगदी अत्यंत स्पष्ट गोष्ट आहे. कारण नेमका खर्च किती आला आणि त्यातलं तुम्हाला फंडिंग किती मिळालं याचा कुठेही हिशेब मांडला जात नाही. हे अत्यंत विदारक आणि वास्तव सत्य आहे. या बाबतीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांनी जागतिक व्यापार संघटनेमध्ये एक प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की बौद्धिक स्वामित्व अधिकार हे कोविड-19च्या विरोधामधल्या ज्या लसींची निर्मिती होणार आहे किंवा होते आहे त्या बाबतीमध्ये, अर्थात लस याचा अर्थ फक्त लस नव्हे, त्या लसीसाठी आवश्यक असलेली सर्व जी सहाय्यभूत अशा प्रकारची उत्पादनं असतात किंवा साहित्य असतं त्यांच्यासहित सर्व वस्तूंच्या त्या सर्व फॉर्म्युल्यांच्या उत्पादनामधले बौद्धिक स्वामित्व अधिकार हे काही काळासाठी स्थगित ठेवावेत. अशा प्रकारचा प्रस्ताव हा भारताने 2020 मध्येच, भारत आणि दक्षिण आफ्रिकेने 2020 मध्येच दिला. त्याला फारसा अर्थातच विकसित देश जे आहेत, श्रीमंत देश आहेत, त्यांनी पाठिंबा तर दिला नाहीच. उलट अमेरिका आणि युरोपियन युनियन यांनी तर विरोधच केला. 52 देशांनी त्याला पाठिंबा दिलेला होता आणि आता ही संख्या 100 पर्यंत पोहोचलेली आहे. आणि एक नुकतीच बातमी 3 दिवसापूर्वी आपल्या हाती आली की युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेने या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही अतिशय चांगली बातमी आहे. म्हणजे बौद्धिक स्वामित्व अधिकार जर काही काळासाठी स्थगित झाले तर त्याचे काय परिणाम होतील हे आता आपण समजावून घेऊ. बौद्धिक स्वामित्व अधिकार जर स्थगित झाले तर प्रत्येक किंवा कोणत्याही देशामध्ये जिथे जिथे अशा प्रकारची लस उत्पादन किंवा त्याच्यासाठीचं साहित्य निर्माण करण्याच्या व्यवस्था असतील, कारखाने असतील किंवा इतर काही संस्था असतील, त्यांना बौद्धिक स्वामित्व अधिकाराचा कोणाचा भंग होईल याची फिकीर न करता उत्पादन करता येईल आणि त्याच्यामुळे लसींचं उत्पादन वाढू शकेल असं आपण म्हणू शकतो. परंतु या बाबतीमध्ये काही तज्ज्ञांनी दुसऱ्या बाजूने तर्क मांडलेला आहे. तो विचारात घेतला पाहिजे आणि त्याचं उत्तरही लक्षात घेतलं पाहिजे. कारण बौद्धिक स्वामित्व अधिकार हा निश्चितपणाने समाजाच्या आणि मानवतेच्या विरोधात जाणारा अधिकार आहे सर्वसाधारण पातळीला पाहिलं तर. आणि औषधांच्या बाबतीत तर तो नक्कीच आहे, हे निश्चित. परंतु जर तशी मागणी पुढं करायचीच असेल आणि ती यशस्वी करून घ्यायची असेल तर आपल्याला त्याच्या विरोधामध्ये जाणारे मुद्दे कुठले आहेत याचा परामर्श घ्यावाच लागेल आणि त्या विरोधातल्या मुद्द्यांना सुद्धा उत्तर हे शोधावं लागेल, त्याचाही विचार करावा लागेल. म्हणून मी आपल्यासमोर हे मुद्दे मांडतोय. तर तो मुद्दा त्याने असा सांगितला की लस उत्पादन ही उच्च तंत्रवैज्ञानिक अशी गोष्ट आहे. ती अशी नाही की एक फॉर्म्युला कोणीतरी कोणाला दिला, तो त्याने पाहिला, वाचला आणि एखाद्या तज्ज्ञाने तो समजून घेतला आणि त्याप्रमाणे डिझाईन करून उत्पादन करायला सुरुवात केली. किंवा ज्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो आपण, की आपल्याकडे एखादं इंजिनिअरिंग प्रॉडक्ट आलं, एखादी मोटार आली, एखादी मोटारचं डिझाईन आलं, म्हणजे इलेक्ट्रिक मोटार आली किंवा मोटार कारचं डिझाईन आलं, तर ते तुम्ही बघता आणि त्याच्या मागून रिव्हर्स काय असेल या मटेरियलमध्ये ते मटेरियल तुम्ही खरबडून बघता, त्याचं डिझाईन काढता आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग करत करत मग तुम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचता की हे मटेरियल असेल, हे मटेरियल असेल. तशा पद्धतीनं तुम्हाला एक तयार काहीतरी एक पेटंटचं जे काही निर्मिती प्रक्रिया असते त्याच्यात लिहिलेली ती तुम्हाला मिळाली की तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणाच्याही मदतीशिवाय किंवा तो जो प्रत्यक्ष संशोधक आहे त्याला कुठेही याच्यामध्ये न घेता तुमचं तुम्ही उत्पादन करू शकाल. असं लस निर्मितीबाबत होऊ शकत नाही. हे वास्तव आहे, याला हे स्वीकारावंच लागेल. लस निर्मिती ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि ती इतकी सरळ स्ट्रेट रोडनी जाणारी प्रक्रिया नाही, म्हणजे त्याचा फॉर्म्युला समजल्यानंतर सुद्धा. आणि म्हणून हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा सांगितला जातो
की लस निर्माण, एक जर लस निर्माण करायची असेल, त्याचं उत्पादन करायचं असेल, तर त्याच्यासाठी 200 ते 250 विविध प्रकारचे कॉम्पोनंट्स किंवा घटक लागतात, की ज्याच्यामध्ये काही साहित्य आहे, त्या काही विशिष्ट प्रकारच्या बॅग्स लागतात, विशिष्ट प्रकारचे एन्झाईम्स लागतात, लिपिड्स लागतात. तेव्हा अनेक प्रकारची काही केमिकल्स असतात, अनेक प्रकारचे काही साहित्य असतं, हे सर्व त्याला लागतं आणि त्याचे प्रकार 200 पर्यंत जातात. किमान 276 प्रकारचे करार करावे लागतात असं फायझर कंपनीचे अधिकारी सांगतात. मग जर तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, बौद्धिक स्वामित्व अधिकार, प्रत्यक्ष लसीचं जे फायनल उत्पादन आहे त्याच्याबद्दलचा क्षणभर स्थगित केलात, तर हे सर्व तुम्ही निर्माण करू शकणार आहेत का, हा एक प्रश्न. दुसरा मुद्दा असा की लस उत्पादन हे अत्यंत म्हणजे त्याला टोकाची आणि 100% जास्त विश्वासार्ह असलेली अशी उत्पादन व्यवस्था लागते. म्हणजे कोणी मनुष्य, कोणी कंपनी, कोणीही देश तेवढ्या प्रकारचं, तेवढ्या पातळीचं, तेवढं विश्वासार्ह, प्रशिक्षित, उच्च, त्याला आपण तज्ज्ञ म्हणता येईल अशा प्रकारचं मनुष्यबळ असल्याशिवाय, तशा प्रकारच्या विश्वासार्ह उत्पादन व्यवस्था असल्याशिवाय तुम्हाला कितीही जरी ते फॉर्म्युले प्राप्त झाले तरी तुम्ही उत्पादन करू शकत नाही, आणि केलं तर ते धोक्याचं ठरू शकतं. तेव्हा त्याची विश्वासार्हता याच्यामध्ये अर्धा पाय 1% सुद्धा तडजोड शक्य नाही. आणि त्यामुळे जरी बौद्धिक स्वामित्व अधिकार हे क्षणभर असं आपण मानलं की काही काळासाठी स्थगित केले, तरी त्याच्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनाच्या अशा व्यवस्था तयार होणं, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणं, साहित्य उपलब्ध होणं, याला कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी लागेल. त्याच्यामुळे ज्या तातडीने आपल्याला लसीचं उत्पादन हवं आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग होणारच नाही, असं एक आर्ग्युमेंट, असा एक तर्क त्याच्या विरोधामध्ये मांडला जातो. काय आहे यातलं सत्य? खरोखरच असं आहे का? आपण तपासून बघू. त्याचप्रमाणे दुसरा एक तर्क मांडला जातो की जर तुम्ही अशा प्रकारे बौद्धिक स्वामित्व अधिकार काही काळासाठी स्थगित करायचा निर्णय घेतलात, तर त्याच्यामधून या ज्या कंपन्या आहेत त्यांना एक कायमचा धडा मिळेल, एक फटका मिळेल, आणि ते अशा प्रकारच्या लस निर्मितीसाठी भविष्य काळामध्ये गुंतवणूक करणार नाहीत. एक इतकंच नव्हे तर आज ते जे तातडीने उत्पादन करून एकमेकांशी सहकार्य करतायत त्याच्यामध्ये सुद्धा काही बाधा निर्माण होऊ शकेल, कारण त्याच्यामध्ये त्यांना मिळणारा जो काही लाभ आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांनी केलेली गुंतवणूक आहे, याच्यामधून त्यांना मिळणारा जो काही रिटर्न आहे, परतावा आहे, त्याच्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो, असाही तर्क मांडला जातो. आपण या दोन्ही तर्कांचा परामर्श आता म्हणजे त्याचं आपण काय आहे तो समजावून घेतलाय. आता आपण त्याचं उत्तर काय ते पाहूया. या बाबतीमध्ये एक स्पष्टपणाने असं उत्तर, अगदी अत्यंत सोपं उत्तर हे तज्ज्ञांनीच दिलेलं आहे, आणि जागतिक पातळीच्या या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिलेलं आहे. आणि ते असं आहे की जगातल्या सर्व स्पर्धक औषध कंपन्या सुद्धा आज एक परिस्थितीची तातडी, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मिळालेल्या ऑर्डर्स त्या पूर्ण करण्यासाठी आणि परिस्थितीची गरज पूर्ण करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांशी सहकार्य करून उत्पादन करतायत. म्हणजे फायझर असेल किंवा त्याची दुसरी कुठली स्पर्धक कंपनी असेल, तर फायझर कंपनी असेल किंवा मॉडर्ना असेल, ही आपल्या स्पर्धक कंपन्यांना सुद्धा आपल्या फॉर्म्युल्यानुसार उत्पादन करण्याचं कंत्राट देत आहे. म्हणजे लक्षात घ्या, अशा प्रकारची कंत्राट याच्यापूर्वी कधीही कोणी कोणाला दिलेली नाहीत. म्हणजे फॉर्म्युला आमचा आहे, तुम्ही आमच्या स्पर्धक कंपन्या आहेत, फक्त तुम्ही हा फॉर्म्युला घ्या आणि याप्रमाणे उत्पादन करा. म्हणजे सप्लाय करा तुम्ही, आणि आम्ही ते विकू, फॉर्म्युला आमचाच राहील. अशा प्रकारची सुद्धा कंत्राट किंवा अशा प्रकारचे करार हे मोठ्या प्रमाणात होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे, ह्याच्यात कोणाचाच विरोध नाही. परंतु या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की जर असं होऊ शकत असेल तर मग हीच गोष्ट जगातल्या सगळ्याच लस निर्मिती क्षमता असलेल्या कंपन्यांच्या बाबत का होऊ शकणार नाही. आणि हा मुद्दा अत्यंत तर्कशुद्ध आणि बरोबर आहे. उदाहरणार्थ आपण बघूया, भारताचं उदाहरण घ्या, नेमकेपणाने आपण बोलू. भारतामध्ये लस निर्मिती करण्याची क्षमता असलेल्या किमान 7 संस्था आहेत. त्याच्यात त्या पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्या आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ही जगातली सर्वात मोठी लस निर्माण करणारी खाजगी क्षेत्रातली कंपनी भारतात आहे. आता त्याचबरोबर भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या 7 अशा व्यवस्था आहेत. त्यांचा विकास आणि त्यांच्याकडे मनुष्यबळ असेल
किंवा एकूण व्यवस्था ही एक ढोबळमानाने मूलभूत स्वरूपात उपलब्ध आहे. कोविडची लस निर्माण करण्यासाठी त्यांना निश्चितपणाने काही गुंतवणूक करावी लागेल, बदल करावे लागतील. आज सांगितलं उद्या होईल असं अर्थातच असू शकत नाही, परंतु ते सगळं मान्य करून सुद्धा त्या हाफकिन इन्स्टिट्यूट सारखी संस्था आहे, त्यांनी पूर्वी फार मोठ्या प्रमाणात लसींचं उत्पादन केलेलं आहे आणि आजही ते करू शकतात. जरी भारतातली परिस्थिती आहे तर ती देशोदेशीतल्या अनेक संस्था आणि कंपन्यांच्या मध्ये असू शकते आणि असणार आहे. मग जर दोन खाजगी स्पर्धक कंपन्यांच्यामध्ये अशा प्रकारची उत्तम सहकार्याची कंत्राट किंवा करार होऊ शकत असतील तर मग जगातल्या इतर कंपन्यांच्या बाबतीत का होऊ शकणार नाहीत? कदाचित आपल्याला अपेक्षित असेल तेवढ्या प्रमाणात नाही होणार, थोड्या कमी होतील, परंतु निश्चितपणाने होऊ शकतील. तेव्हा हा जो तर्क आहे, हा तर्क हा प्रत्यक्ष वस्तुस्थितीवरती घासून पाहिला तर टिकणारा नाही. मग पुढचा मुद्दा असा आहे की याचे भविष्यकालीन परिणाम काय होतील? मग त्या कंपन्या गुंतवणूक करतील का? लक्षात घ्या, आजच म्हणजे करोना जसा जगामध्ये आला आणि पसरू लागला मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधीपासूनच, म्हणजे सार्स जेव्हा जगामध्ये येत होता तेव्हापासूनच अमेरिकेसारख्या देशांनी, युरोपियन युनियननी, ब्रिटननी मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्यांना किंवा त्या रिसर्च संस्थांना मोठ्या प्रमाणामध्ये ग्रँट्स देऊन या लसीच्या उत्पादनासाठी म्हणजे संशोधनासाठी मदत केलेली आहे, पूर्वी केलेली आहे. कदाचित याच्या पुढं आपल्याला हे ध्यानात ठेवावं लागेल आणि हा धडा जगातली सर्व सरकारं आणि जागतिक पातळीच्या सुद्धा सर्व संस्था घेतील अशी आपण आशा करूया, की म्हणून तशी मागणी करूया की आता हे सूत्र लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. खरं म्हणजे ते याच्यापूर्वीच लक्षात येणं आवश्यक होतं की जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती सुरक्षित नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. म्हणजे आम्ही आमची सुरक्षा बघू अशा प्रकारचा स्वार्थी दृष्टिकोन, हा स्वतःपुरतच बघण्याचा बाजारवादी दृष्टिकोन, हा सार्वजनिक आरोग्याबाबत किंवा साथीच्या रोगाबाबत किंवा खरं म्हणजे कुठल्याच आरोग्याच्या प्रश्नाबाबत ठेवता येत नाही, हे या कोविडच्या आपत्तीने सिद्ध केलेलं आहे. आणि जर हे सत्य असेल तर औषध निर्मिती किंवा नवीन विशेषतः औषध निर्मिती म्हणजे उत्पादन म्हणत नाही मी, औषध संशोधन, लस संशोधन, हा सर्व जो काही भाग आहे, हा सर्व विभाग हा सार्वजनिक क्षेत्रातच असला पाहिजे. त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारांनी किंवा जागतिक पातळीवरच्या संस्थांनी गुंतवणूक केली पाहिजे. आणि ती जर याच्या पुढच्या काळात करण्याची प्रतिज्ञा आपण घेतली, आणि खरं म्हणजे दुसरा पर्यायच नाही आपल्याला, तो घ्यावाच लागेल ती, तर अशा प्रकारे बौद्धिक स्वामित्व अधिकारांची या पद्धतीची गरज राहणार नाही. आणि म्हणून या बौद्धिक स्वामित्व अधिकारांना स्थगित करण्याची जी मागणी भारत, दक्षिण आफ्रिका आणि इतर आता जवळजवळ 100 देशांनी पाठिंबा देऊन केलेली आहे ती अत्यंत योग्य आहे. त्याचे दीर्घकालीन वाईट परिणाम तर सोडाच, झालेच तर चांगलेच परिणाम होतील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. आता तो दुसरा मुद्दा आहे की उत्पादन एका दिवसात निर्माण होणार नाही. तहान लागली आणि विहीर खण असं होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. त्याचा दुसरा धडा असा आहे की त्या देशातल्या अशा सर्व व्यवस्थांना जागं करून येत्या काळासाठी, पुढच्या काळासाठी, ही काही शेवटची आपत्ती नाही, अनेक येऊ शकतील, त्याच्यासाठी सगळी औषध निर्माण यंत्रणा जी आहे, औषध निर्मिती यंत्रणा जी आहे, संस्था आहेत, मग त्या खाजगी असतील सार्वजनिक असतील, त्या या निमित्ताने कार्यान्वित होतील. आणि म्हणून सुद्धा बौद्धिक स्वामित्व अधिकारांना स्थगित ठेवणं ही अत्यंत योग्य अशा प्रकारची मागणी ठरेल. आता ह्याच्यानंतरचा जो शेवटचा मुद्दा आहे तो मुद्दा आहे या ज्या लसमात्रांचं उत्पादन होते त्याचं वितरण कसं होतं. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तो यासाठी की आज जगातली आकडेवारी आपल्याला असं सांगते की जगामध्ये ज्या 8.60 बिलियन म्हणजे 860 कोटी लसमात्रांचं उत्पादन झाले किंवा त्याच्या ऑर्डर्स दिल्या गेलेल्या आहेत, यापैकी 600 कोटी लसमात्रा या विकसित म्हणजेच उच्च उत्पन्न किंवा उच्च मध्यम उत्पन्न गटातल्या देशांच्या, म्हणजे थोडक्यात श्रीमंत देशांच्या आहेत, त्यांच्या ताब्यात आहेत त्या. आणि त्यांची लोकसंख्या किती आहे? त्यांची लोकसंख्या 15% आहे, परंतु लसमात्रांपैकी 70% लसमात्रा या त्यांच्या ताब्यात आहेत किंवा जात आहेत. आणि उरलेले जे आहेत म्हणजे 2 बिलियन म्हणजे 200 कोटी हे फक्त उर्वरित देशांकडे आहेत. म्हणजे ही जर तुम्ही म्हणजे ज्यांची लोकसंख्या ही अर्थातच
आता मगाशी मी सांगितल्या हिशोबाने पाहिलं तर 85 कोटी 85% हे एकीकडं, 15% एकीकडं, 15%कडे 70% आणि 85%कडे 30%. अशा प्रकारची विपरीत विभागणी, अशा प्रकारची विपरीत वाटणी या लसमात्रांच्या उत्पादनामध्ये झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला दिसेल की आफ्रिकेसारखे जे देश आहेत, आफ्रिकेमधले म्हणजे त्या देशांमध्ये लसीकरणाची अजून पहिली पावलंसुद्धा धड पडलेली नाही आहेत. तिथल्या डॉक्टर्स आणि नर्सेसना सुद्धा लसी मिळालेल्या नाही आहेत. इतकी भीषण परिस्थिती आहे. भारतासारखा देश, याच्यामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेले गोंधळ हे तर अपूर्व आहेत. भारत जो सर्वात मोठा जगातला लस निर्माण करणारा आणि निर्यात करणारा देश आहे, त्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी मार्च 2020 मध्ये आत्ता फक्त 11 कोटी लसींची ऑर्डर दिलेली होती. म्हणजे ही अत्यंत भीषण अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे भारतामध्ये लसींचं उत्पादन करण्यासाठी क्षमता असून सुद्धा, सिरम इन्स्टिट्यूटसारखी खाजगी तर खाजगी पण ती असून सुद्धा त्याला पुरेशा ऑर्डर्स नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्थांचा विकास नाही, त्यांना ऑर्डर्स नाहीत. आणि याच्यामुळे भारतातली समस्या तर अधिकच तीव्र आहे. भारतामध्ये जेमतेम 10 ते 11% लोकांचे लसीकरण झालेलं आहे. भारतातली आरोग्य व्यवस्था म्हणजे आपले डॉक्टर्स असतील, सार्वजनिक हॉस्पिटल्स असतील, मोठ्या प्रमाणात काम करत आहेत, जीव तोडून काम करत आहेत. परंतु लस पुरवठा करण्याचं जे काम आहे, विशेषतः त्यातली सरकारची जी भूमिका आहे, त्यांनी किमतींबाबत, त्याबाबत आज्ञा देण्याबाबत, त्याबाबतचं एक स्ट्रक्चर ठरवण्याबाबत ज्या प्रकारचा अत्यंत विपरीत धोरण व्यवहार केलेला आहे, त्याच्यामुळे तर भारतातली लसीकरणाची समस्या ही अधिकच तीव्र झालेली आहे. म्हणजे दिव्याखाली अंधार अशी भारतातली आजची परिस्थिती आहे. तेव्हा या सगळ्याचा एकत्रित विचार करून आपण हा निष्कर्ष काढू शकतो की जगामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला बौद्धिक स्वामित्व अधिकार याच्याबद्दल निश्चितपणाने काही भूमिका घ्यावी लागेल. संशोधकाला त्याचा परतावा मिळाला पाहिजे हे मान्य करून काही क्षेत्रामध्ये, विशेषतः आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्याचे अपवाद करावे लागतील आणि एक समग्र असा विचार करून, जागतिक आणि समग्र असा विचार करून त्या सर्व क्षेत्राचा रोग सेंट्रिक आणि जनकेंद्रित असा विचार करून याबाबतचे सगळे धोरणं ठरवावी लागतील. एक सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्या देशांनी फार मोठ्या प्रमाणात या सगळ्या उत्पादनामध्ये आणि त्याच्या पुरवठ्यामध्ये गुंतवणूक करावी लागेल आणि त्याचं वाटप जागतिक पातळीला योग्य पद्धतीने होते यासाठी जागतिक व्यवस्था जी WHO आहे किंवा अन्य युनोच्या संस्था आहेत, त्यांनी विशेष पुढाकार घेऊन काहीतरी जागतिक पातळीवरचं धोरण ठरवावं लागेल. असे 3 निष्कर्ष आपण या निमित्ताने काढू शकतो. तेवढे आपण नीट लक्षात घ्यावेत आणि त्याच्याबद्दलची एक जागृती सगळ्या समाजामध्ये होणे आवश्यक आहे. कारण अशा प्रकारचा धोरण दबाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जागतिक पातळीवरचं मत ह्याच्यातून बदलणार नाही. आपल्याला हा कार्यक्रम किंवा या विषयावरची चर्चा ही नक्कीच विचाराला चालना देईल याची मला खात्री आहे. जर आपल्याला अशा विषयांवरची चर्चा ऐकायची असेल आणि त्याबद्दलचे मुद्दे महत्त्वाचे वाटत असतील आणि ते वाटत असेल याची मला खात्री आहे, तर आपण या ठिकाणी सबस्क्राईबचं बटन दाबा. नोटिफिकेशन ज्याच्यामुळे तुम्हाला येतील या कार्यक्रमाची पूर्वसूचना मिळेल प्रसिद्ध झाल्याची, ते बटन दाबा आणि पुढील कार्यक्रम ऐकत राहा. आपली मतं या ठिकाणी जरूर नोंदवा. आपल्या मतांचा निश्चित आम्ही आदर करतो आणि त्याचा विचार करण्याचं तुम्हाला आश्वासन देतो. यासहित या ठिकाणीच थांबतो. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा भेटूच पुढच्या आठवड्यात.